आज मला गुलाबजाम खाऊशी वाटलेले आणि यांना सकाळीच पाठवलं गुलाबजामचं पॅकेट आणायला। शिवांशला झोपी घातलं आणि तो जागा असला ना की मला कोणतेही काम करू देत नाही। नुसता मध्ये मध्ये लुडबुड असते त्याची। आधी सगळी कामे तशीच राहतात। मला आधी झोपी घातलं, मग गुलाबजाम करायला घेतले। पाणी गरम करायला ठेवलं, पाणी गरम झालं मग हा घेतला। दूध शिल्लक नव्हतं म्हणून मी पाण्याचाच वापर केला। असं मळून घेतला खवा, छोटे छोटे त्याचे गोळे केले। मग तेल गरम करायला ठेवलं, कोमट तापलं होतं, त्यात मग छोटे छोटे गोळे केले होते ना ते मग टाकले। त्यापैकी कमी गॅस करून मग तळून घेतले। एकीकडे पाक करायला घेतलं, वाटी पाणी आणि 3 वाट्या साखर, त्याच्यात 4-5 विलायच्या पण टाकल्या अख्खल्या। याची जाळी होस्तवर गॅसवरच ठेवलं आणि आपले गुलाबजाम तळून रेडी झालेत आणि पाकही रेडी झालाय, फक्त वाट बघायची। ते पाक थोडंसं गार होण्याची, त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत गुलाबजाम। पाक गार झालाय, थोडंसं गार झालंय आणि त्यात मी टाकलंय आता। आणि आपण आता 2 ते 4 तासापर्यंत असंच ठेवणार आहोत मुरण्यासाठी। संध्याकाळी शिवांच्या आजी आल्या होत्या कामावरून, माझी कंप्लेंट करत होता की मम्मीने मला मारलं, असं मारलं तसं मारलं, किती आगाव झालाय ना माझा मुलगा। नंतर आम्ही गुलाबजाम खाऊन बघितले, खूप छान झाले होते आणि घरच्यांनाही खूप आवडले। तुम्हाला कसे वाटले गुलाबजाम हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला भेटूया अशा एका छान रेसिपी सोबत। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।